कॅश प्राइज असेल. धीरज शिंदे यांच्या वतीनं लाईव्ह मॅचचा आनंद घेत आहेत तळेगाववरनं आणि तळेगाववरनं या सामन्याचं नक्कीच आनंद घेत असताना त्यांच्या वतीनं साहिल यांच्यासाठी बक्षीस येते. स्ट्राइक एंडला साहिल. चला सामन्याला मैदानामध्ये सुरुवात होती आहे. आजच्या दिवसभरातील तिसरा दिवस, चौथी मॅच. 3, 2, 1 लेट्स प्ले. आंबेडकर चषक 2025 पहिला चेंडू निर्धावाला आहे. डॉट बॉल सुरुवात झाली आहे. साहिल स्ट्राइक एंडला, नॉन स्ट्राइक एंडला अमित, तर बॉलिंग मार्कवर पहिल्या षटकासाठी सलमान शेख. स्विंग किंग म्हणून ओळखला जातो हा खेळाडू. दोन्ही दिशेला चेंडू ओढण्याची क्षमता या खेळाडूला विशेष बनवते. पहिला चेंडू निर्धाव. यावेळी पुढे सरसात फटका खेळला. क्षेत्ररक्षक तयार, रनआउटची संधी असेल. थ्रो जबरदस्त आहे मात्र रनिंग बिटवीन द विकेट्स. अमित इथे मात्र चित्त्याची चपळाई, वाऱ्याचा वेग, हरणाची गती दाखवताना पाहायला मिळाले. सिंगल आली आहे. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्डचा श्री गणेश केला जातोय. एक धाव जी स्कोर कार्डवर नोंदवली जाते. एक धाव स्कोर कार्डवर आहेत. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर सिंगल आली. अमित आणि साहिल जोडी आहे. बॉलिंग मार्कवर सलमान. रनअप मध्ये थोडीशी गडबड जाणवली, थांबले. खरं तर ही फार महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. आयुष्यामध्ये जर कुठली गोष्ट करत असताना जर तुम्हाला कुठेतरी काहीतरी गडबड जाणवली ना, तर तुम्ही थांबणं गरजेचं आहे, थोडासा वेळ घेणं गरजेचं आहे आणि पुन्हा एकदा नव्या उमेदीने उभं राहणं गरजेचं आहे. आतापर्यंत 3 सामने संपन्न झाले. तीनही टीमच्या विजेत्या टीमच्या कर्णधारांना विनंती आहे, आपण या ठिकाणी सम्राट कक्षामध्ये या. थंडर 11 चिखली, त्यानंतर पोलीस बॉईज एरोडा आणि तळेगाव संघ. यावेळी 8व्या बॅटनं यस अमितच्या बॅटमॅन चेंडू गॅप मध्ये आहे. चेंडू सीमा रेषा पार. चौकार. 4 धावांसाठी. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौका. थोडसा ओव्हर पिच चेंडू होता. डाऊन दी लेग साइड पॅड्सवर अटॅक करण्याचा प्रयत्न होता. शरीर भेदक मारा करण्याचा प्रयत्न होता. सलमान यांच्या माध्यमातून चेंडूला जवळ येऊ दिलं. गॅप मध्ये खेळला, फक्त नजाकत पाहायला मिळाली. अतिशय चांगला फटका. चला तळेगाव टीम, चिखली टीम आणि एरोडा टीम, तीन टीमचे कर्णधार आपण या ठिकाणी या पुढच्या मॅचचे लॉट्स आपण करणार आहोत. यावेळी आपण पाहतोय ऑफ साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न. येस नो येस नो येस नो. इथे धावबादच्या स्वरूपामध्ये विकेट येते. साहिल इथे धावबादच्या स्वरूपात माघारी परतील. फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. शेवटचा पुकार आहे डॉन्सर या. त्याचप्रमाणे तळेगाव टीमचे कॅप्टन चिखलीवाले या ठिकाणी आहेत. डॉन्सर आणि तळेगाव टीम एक खेळाडू या ठिकाणी या. आपण लॉट्स करतोय पुढील मॅचचे. धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये नोंदवली जाते 5 धावा एका गटाच्या मोबदल्यामध्ये. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं शुभागमन होतं, ज्यांच्या माध्यमातून सायकलसाठी सौजन्य लाभलं, युवा उद्योजक सन्मान्य युवराज शेठ घाटे साहेबांचं शुभ आगमन होत आहे. त्यात आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. पुढील सामन्याचे लॉट्स आपण संपन्न करतोय. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या निमित्तानं स्पोर्ट्स सायकलचं सौजन्य लाभले, या नगरीचे युवा उद्योजक आणि या स्पर्धेवर नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व सन्मान्य युवराज शेठ घाटे पाटील उपस्थित आहेत. युवराज शेठ आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. ओ पहिलाच बॉल आल्या आल्या स्विचिट खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय का? चेंडू सीमारेषा पार जाईल का? येस पंच करतायत. इट्स अ 4. योगेश सांडोर यांच्या बॅटमॅन पहिल्याच बॉल येतोय सुंदर असा चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौका.
अंबाय सर, एक बॉल शिल्लक आहे, संपली. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर कुणाच्या हातामध्ये चेंडू दिला हे देखील पाहणार आहोत आपण. अमित आणि योगेश ही जोडी मैदानामध्ये कामगिरी करताना पाहायला मिळते. राम सोनोने बॉलिंग मार्कवर दाखल झाले. पहिला चेंडू अमितने खेळला, इनसाइड आउट, पुढे सरसावत, सीमारेषा पार, चौकार, 4-4-4 चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौकार. तेरा धावा स्कोर कार्डवर. यावेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा पुढे सरसावत, चेंडू सीमारेषा पार जाईल 4 धावांसाठी. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौकार. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण रिझर्वेशन बॉक्स मध्ये संपन्न करतोय. तळेगाव विरुद्ध तंड 11 चकली या दोन संघांमध्ये टॉस असेल. आणखीन एक चौकार येतोय, लागोपाठचा तिसरा, 3 in rows 4 runs चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौकार. लागोपाठचा तिसरा चौकार येतोय. आतापर्यंत 6व्यांदा ही कामगिरी केली जाते आहे. पहिल्या दिवसामध्ये अजय राजपूतच्या बॅट पण आला होता. दुसऱ्या दिवसामध्ये शुभम बसे, तुकाराम सावंत, शुभम बसे यांनी 2 वेळा चौकार हॅट्रिक पूर्ण केली होती. तर तिसऱ्या दिवसामध्ये बबलू खामकर यांनी सकाळच्या सत्रामध्ये खेळलाय. इथे अमित राऊत यांच्या बॅटमधनं तिसरा षटकार आलाय, चौकार आलाय लागोपाठचा. चौकार हॅट्रिक त्यांच्या माध्यमातून पूर्ण केली आहे. आणि त्यानंतर सिंगल घेत स्कोर कार्डवर धावसंख्या 22. यानंतरची मॅच चिखली विरुद्ध तळेगाव असेल. चिखली संघाने टॉस जिंकलाय आणि यावेळी समोरच्या दिशेला योगेशच्या बॅटबंदा, कमालीचा फटका आहे, लॉंग ऑन मध्ये चेंडू जाईल सीमारेषा पार. या षटकातील चौथा चौकार, 4 धावा. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौकार. लॉस ऑफ 4. दुसऱ्या षटकामध्ये चांगली बॅटिंग केली जाते. 4 चौकार आलेत, 1 सिंगल आले. आतापर्यंत 17 धावा खर्च केल्या. शेवटचा चेंडू शिल्लक. बॉलिंग मार्कवर राम आहे, स्ट्राईक एंडला योगेश. यावेळी देखील योगेशनं फटका तर खेळला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, पाठलाग करताना पाहायला मिळतील, मात्र दूर राहतील. या षटकातील 5वा चौकार येतोय. वा, 4 runs. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौकार. दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावसंख्या आपण पाहतोय नोंदवली जाते 30 धावा एका गटाच्या मोबदल्यामध्ये. या षटकामध्ये आल्या 21 धावा. पहिल्या षटकामध्ये सलमान यांनी फक्त 9 खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये मात्र 21 आल्या आहेत. योगेश आणि अमित ही जोडी जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाली आहे. आतापर्यंत भन्नाट फॉर्म मध्ये दोन्ही बॅटर्स बॅटिंग करताना पाहायला मिळाले. या आधीच्या षटकामध्ये 5 चौकार, 3 षटकार सलग खेळले गेले अमित यांच्या बॅटबंद. त्यानंतर योगेश यांच्याकडे सिंगल घेत स्ट्राईक सुपूर्द केली. योगेश यांनी देखील लागोपाठचे 2 चौकार खेळले. यावेळी आपण पाहतो या षटकाची सुरुवात निर्धाव चेंडू झाली आहे. वाईट साठी रिव्ह्यू घेतला जातोय, तर अंपायर चेक करतील, निर्णय कळवतील.
यासाठी वाईट साठी रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल थर्ड अंपायर. आणि निर्णय कळवला जाईल. प्री क्वार्टरची मॅच यानंतरची असेल तळेकर विरुद्ध चकली. येस, फेअर डिलिव्हरी पंच कळवत आहेत. मुख्य पंचांच्या भूमिकेशी सहमत असतील अंपायर. धावसंख्या 30 आहे, 30 लॉस ऑफ 1. चिखली टीमने टॉस जिंकत फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तळेगाव टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. खरं तर याच षटकामध्ये 2 खेळाडू आहेत. हो, इथे क्लीन बोल्ड, इथे क्लीन बोल्ड. वा, चांगला बॉल आपण पाहतोय. परफेक्ट ब्लॉक होल. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. विकेट येते अमित राऊत बाद. साधुनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. विकेट आली. अमित माघारी परतल्यानंतर निलेश मैदानामध्ये दाखल झालेत बॅटिंगसाठी. खरं तर योगेश यांनी देखील या षटकाच्या आधीच्या षटकामध्ये लागोपाठचे 2 चौकार खेळले आणि पहिल्या षटकातील शेवटच्या बॉलवर चौकार आला होता. चौकार अटक त्यांनी देखील पूर्ण केली आहे. सलमान सर बॉलिंग मार्कवर कामगिरी करत आहेत. सलमान यांनी जबरदस्त कामगिरी पहिल्या षटकामध्ये केली. फक्त 9 धावा खर्च केल्या. सांघिक तिसरं, वैयक्तिक दुसरं षटक हाताळत असताना आपण पाहिलं या षटकामध्ये आतापर्यंत 1 विकेट मिळवून दिले. 2 चेंडू, पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर क्लीन बोल्ड. निलेश राऊत मैदानात दाखल होताना पाहायला मिळतील. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने हाताळलाय. हा चेंडू देखील निर्धाव आहे. खूप मोठा अनुभव आहे. खूप सारं क्रिकेट भोसरी गावासाठी, भोसरी टीमसाठी खेळलंय सलमान यांनी आणि ते कसं खेळलंय हे मैदानामध्ये दाखवून देत आहेत. पहिले 3 चेंडू निर्धाव आलेत, 1 विकेट मिळवली आहे. यावेळी देखील पुन्हा एकदा स्विचचा प्रयत्न होता. लाऊड अपील पाहायला मिळाली, मात्र अपील फेटाळली जाते. पंच डॉट बॉल खेळत आहेत. आणखीन एक निर्धाव चेंडू आलाय. या षटकामध्ये 4 चेंडू निर्धाव आलेत. 30 धावांवर स्कोर कार्ड स्थिर आहे. 30 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. सलामीची जोडी माघारी परतली आहे. योगेश आणि निलेश कामगिरी करतायत. यावेळी देखील हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू, आणखीन एक डॉट बॉल. 3 चेंडू निर्धाव. चांगल्या प्रकारची बॉलिंग सलमान यांच्याकडे केली जाते. चेंडू दोन्ही दिशेला वळवला जातोय. यावेळी हलक्या हाताने चेंडू खेळलाय. इथे 1 धाव पूर्ण केलेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? नकार कळवला. तर योगेश यांच्याकडनं नकार असेल. सिंगलवर समाधान व्यक्त केलं जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसेल. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. 31 धावा. वा, सलमान यांच्या बॉलिंगसाठी टाळ्यांचा गजर करावा लागेल. 2 षटकं हाताळली, फक्त 10 धावा खर्च केल्या आणि अमित यांची महत्वपूर्ण विकेट देखील मिळवून दिली आहे. पहिल्या षटकामध्ये देखील साहिल धावबादच्या स्वरूपात माघारी परतले होते. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं अमित यांना क्लीन बोल्ड केलं. त्यानंतर निलेश आणि योगेश ही जोडी मैदानामध्ये कामगिरी करते आहे. 3 षटकाचा खेळ संपलाय. 31 धावा स्कोर कार्डवर आहे. आणखीन 18 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. पहिल्या 2 षटकामध्ये 15च्या सरासरीनं धावा आल्या होत्या. तिसरं षटक फक्त 1 धाव खर्च केली. बॉलिंग मार्कवर अशरफ यांना मदत केली जाते. सांघिक 4थं, वैयक्तिक पहिलं षटक घेऊन स्ट्राईक एंडला निलेश यांना आपण पाहणार आहोत. गणेश बॉलिंग मार्क आहेत, माफ करा. गणेश बॉलिंग मार्कवर दाखल झाले. तर थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. खूप स्लो चालली आहे मॅच. फिल्डिंग टीम सहकार्य करा. या स्पर्धेच्या निमित्तानं युवा उद्योजक सन्मान्य संतोष शेठ शेळवणे साहेबांचं शुभागमन होतंय. यांच्या माध्यमातून या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभले. साहेबांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. पहिला चेंडू या षटकातील आडव्या बाटने खेळला, गॅप मध्ये खेळला. चेंडू जाईल सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. हे रास्ते 4 के चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौकार.
मुंडेचं स्वागत चौकाराच्या माध्यमातून झालंय. आता मात्र बॅट बोलू लागली आहे. निलेश यांची पहिल्या षटकामध्ये पहिल्या या आधीच्या षटकामध्ये थोडीशी शांत होती, मात्र इथे पहिल्या बॉलवर चौकार आलाय. हो, यावेळी पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर दिशा बदलतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय, पडल्यानंतर शरीरापासून दूर जातोय. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न आहे, अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न आहे. गोलंदाजी ते यशस्वी ठरतोय. निर्धाव चेंडू आलाय, आणखीन एक डॉट बॉल येतोय. धावसंख्या 35 वर स्थिर असेल. ओ, यावेळी देखील आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू. कमालीचा षटक हाताळला. ते पहिल्या चेंडूवर चौकार जरी आला असला तरी त्यानंतरचे 2 चेंडू निर्धाव आलेत. यामुळे आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल, डॉट बॉल. 35 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. निलेश राऊत 8 चेंडू 5 वर बॅटिंग करतात. योगेश अनबोर 4 चेंडू मध्ये 12 वर बॅटिंग करतायत. योगेश यांच्या बॅटमधनं 3 चौकार आलेत, मात्र त्यांच्याकडे स्ट्राईक थोडीशी कमी आली आहे. यावेळी आडव्या बॅटनं चांगला फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे दूर राहतील. चेंडू सीमारेषा पाहायला जाईल. चौकार येतोय. 4 धावा या चेंडूवर देखील नोंदवल्या जातील. चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौका. शुभागमध्ये सन्मान्य योगेश शेठ चव्हाण, त्याचप्रमाणे अनुराग शेठ मांडेकर दोनही उद्योजक साहेबांचं या स्पर्धेच्या निमित्तानं आंबेठाण चषक 2025 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली देखणी क्रिकेटची स्पर्धा. यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. येथे देखील एकदा वाली दुसरीचा प्रयत्न इथे केला जाईल का? नक्कर असेल. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 40 धावा. 4 षटकांचा खेळ संपलाय. 10च्या सरासरीनं 40 धावा. या षटकामध्ये देखील आपण जर पाहिलं तर 9 धावा खर्च केल्या, 2 चौकार आले, 1 सिंगल आली. चांगली बॉलिंग या षटकामध्ये देखील पाहायला मिळाली आहे. 40 धावा स्कोर कार्डवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणखीनही 12 चेंडू शिल्लक आहेत. या 12 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न बॅटिंग टीमचा असेल तर कमीत कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न बॉलिंग टीमचा असेल. सलमान यांचे 2 षटकं फक्त 11 धावा खर्च केला, 1 विकेट मिळवून दिली. त्यानंतर आपण जर पाहिलं तर गणेश यांनी देखील कमालीचं षटक हाताळलं, फक्त 9 धावा खर्च करत. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे मित्रांनो. पहिल्या 4 षटकांमध्ये 40 झालं. या आधीच्या मॅच मध्ये तुम्ही आम्ही पाहिलं, प्रथम बॅटिंग करत असताना चिखली संघानं पहिल्या 4 षटकामध्ये 41 बनवल्या, नंतरच्या 2 षटकांमध्ये तब्बल 62 बनवल्या होत्या. आता मात्र आपण पाहतोय उर्वरित 12 चेंडूमध्ये किती बनवल्या जातील. यावेळी पहिला चेंडू मिस हिट, फलंदाज बाद होईल, संघाला बसेल 3रा धक्का. निलेश, बॅक टू द पवेलियन. संधी साधूनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. या मैदानामध्ये निलेश माघारी परतलेत. न्यू बॅटर बंटी दाखल होताना पाहायला मिळतील. 40 धावा स्कोर कार्डवर 3रा फलंदाज माघारी परतलाय. आणखीन 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 चेंडू मध्ये किती बनवले जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. 40 आहेत या मैदानामध्ये. फायटिंग टोटल आपण जर पाहिलं तर 70 म्हणून नक्कीच सन्मानजनक स्कोर म्हणून पाहिलं जातं. मात्र उर्वरित 11 चेंडू मध्ये किती बनवले जातील, किती धावांपर्यंत मजल मारली जाईल. बॉलिंग देखील ताकदवान आहे मोकल टीमकडे, मात्र भोसरी संघाकडे देखील ताकदवान खेळाडू आहेत. पुरटा चेंडू, यस बंटी आल्या आल्या समोरच्या दिशेला चेंडूला खेळलाय आणि पाठवलाय सीमारेषा पार. धावा मिळतील 4. आंबेठाण चषकाचा ब्रँडेड चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौकार. 44 धावा स्कोर कार्डवर बंटीनं आल्या आल्या चौकार खेळत इरादे स्पष्ट केलेत.
पुन्हा एकदा वा 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 हाय हॅन्डसम इट्स अ मॅक्सिमम बिग इट षटकार. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. 50 धावा स्कोर कार्डवर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. आणखी 9 चेंडू शिल्लक आहेत. मात्र 2 चेंडू मध्ये 10 धावा बनवून 500च्या स्ट्राईक रेटनं आपले इरादे स्पष्ट करत बंटी मांडेकर मैदानात दाखल आले आहेत आणि बंटीचा ब्लास्ट पाहायला मिळतोय. एक चौकार एक षटकार आलाय. आणखी 9 चेंडू शिल्लक आहे. 9 चेंडू मध्ये किती बनवले जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय पोपट दिघे बॉलिंग मार्कवर कामगिरी करतायत. अनुभवी खेळाडू आहेत. खूप सारं क्रिकेट त्यांनी देखील खेळलंय. मात्र आता किती धावा बनवल्या जातील या षटकातील. आणखीन 3 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या चेंडूवर विकेट आली त्यानंतर मात्र एक चौकार एक षटकार 10 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत. 50 धावा अर्धशतक पूर्ण होत आहे. 50 रन्स ऑन बोर्ड. धावा स्कोर कार्डवर आहेत. आणखी 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडू मध्ये किती बनवले जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. या आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं शेवटच्या 12 चेंडू मध्ये तब्बल 62 बनवल्या गेल्या होत्या. यावेळी वा इनसाइड आउट कव्हर्स तोडलाय फोडलाय धूमधडका बंटीच्या बॅटमधनं बंटी मांडेकरचा ब्लास्ट षटकार. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. दाखल झाला आणि पवेलियन मधनं सेट होऊन आलाय की काय. ज्या पद्धतीची बॅटिंग या आधीच्या मॅच मध्ये अनिलने केली होती ना तशीच बॅटिंग बंटी कडनं पाहायला मिळते. एक चौकार लागोपाठचे 2 षटकार आले. बंटी मांडेकर इज द मान. 56 धावा स्कोर करवर तिसरा येईल का. आलाय बंटी सांगतोय आंबेठाण चषकाचा हिरो मी आहे आणि मीच राहणार आंबेठाण गावचा हिरो. लागोपाठचा तिसरा बिग 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 इट षटकार. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. येस 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 इथे आपण पाहतोय बंटी मांडेकर मैदानात दाखल झाले. लागोपाठचे 3 षटकार खेळले आणि षटकार हॅट्रिक पूर्ण करणारा तिसरा खेळाडू या स्पर्धेमध्ये ठरतोय. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं प्रशांत उर्फ माऊली शिंदेने षटकार हॅट्रिक पूर्ण केली होती आणि आज दिवसभरामध्ये आपण पाहिलं अनिल कदम या खेळाडूने या आधीच्या मॅच मध्ये षटकार हॅट्रिक पूर्ण केली होती आणि बंटी मांडेकर या षटकामध्ये षटकार हॅट्रिक पूर्ण करतोय. खरं तर आपण पाहिलं ना मित्रांनो अगदी आज देखील आपण चर्चा केली अनिल सारखी बॅटिंग बंटी करेल का आणि बंटी सांगतो येस मी करू शकतो. माझ्यामध्ये ती क्षमता आहे. माझ्यामध्ये ते सामर्थ्य आहे. माझ्यामध्ये ते कर्तृत्व आहे. माझ्यामध्ये ते नेतृत्व आहे आणि ते कर्तृत्व सामर्थ्य नेतृत्व धमक आणि ध्यास मैदानामध्ये घेऊन मैदानामध्ये दाखल आणि बंटी मांडेकर नावाचे वादळ मैदानामध्ये गोंगावताना पाहायला मिळते. लागोपाठचे 3 षटकार आले. एक चौकार आला. स्कोर कार्डवर 62 धावा आहेत. आणखीन एक चेंडू या षटकातील शिल्लक आहे. बंटी मांडेकर इज द मान. जबरदस्त बॅटिंग बंटीच्या माध्यमातून पाहायला मिळते. 62 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळी लागोपाठचा चौथा वा वा लांब 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 लांबवरचा षटकार. बंटी मांडेकर इज द मान. लागोपाठचा चौथा षटकार. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. जबरदस्त बॅटिंग बंटी मांडेकर कडनं पाहायला मिळतीये.
पूर्णपणे सेट होऊन आलेत की काय पवेलियन मधनं याच मैदानामध्ये सराव करत असतात, याच मैदानामध्ये प्रॅक्टिस करत असतात. हे मैदानाचा काना आणि कोपरा या खेळाडूला चांगल्या प्रकारे माहिती आहे. हे मैदानामध्ये दाखवून देतोय. एक चौकार खेळला, त्यानंतर लागोपाठचे 4 षटकार खेळले. या आधीच्या मॅचची चर्चा करत होतो आपण. पहिल्या 4 षटकामध्ये 41 आल्या होत्या, त्यानंतरच्या 2 षटकामध्ये 62 आल्या होत्या. मात्र 62 येत असताना 5व्या षटकामध्ये 29 आल्या होत्या. या षटकामध्ये 5व्या षटकामध्ये या मध्ये 5व्या षटकामध्ये 28 आले आहेत. उर्वरित 6 चेंडूमध्ये किती येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. बॉलिंग मार्कवर लास्ट ओव्हर साठी आमंत्रित केलं जाईल गोलंदाज गणेश मुंडे यांना. स्कोर कार्डवर धावसंख्या 68, 68, लॉस ऑफ 3. स्ट्रायकिंगला योगेश आहेत, नॉन स्ट्रायकिंगला बंटी आहेत. 5 चेंडूमध्ये बंटी 28 धावांवर बॅटिंग करतोय. योगेश पण आपण पाहिलं तर 4 चेंडूमध्ये बरोबर 4 चेंडूमध्ये 12 बॅटिंग करताना योगेश यांना आपण पाहत होतो. धावबादच्या स्वरूपात योगेश माघारी परततील. संधी साधून थेट पठ्ठेने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. बंटी मांडेकर स्वतःकडे स्ट्राईक घेण्यासाठी इच्छुक होते. योगेश यांनी मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न केला जरूर, मात्र चेंडू बॅटवर आला नाही, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. मात्र बंटी स्ट्राईक साठी आले होते जरूर, मात्र धावबादच्या स्वरूपात योगेश यांनी आपली विकेट सॅक्रिफाईस केली. आता मात्र स्ट्राईक एंडला बंटी पुन्हा एकदा लागोपाठचे 4 षटकार खेळलेत. लागोपाठचा 5वा येईल का? बंटी मांडेकर इज द मॅन ऑन स्ट्राईक. बॉलिंग मार्कवर गणेश मुंडे. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू निर्धावालाय. यावेळी आपण पाहतोय स्लोवर वन चेंडू गती परिवर्तन पाहायला मला. 1 पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न असेल. इथे आपण पाहतोय दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल. थ्रो मात्र चुकीच्या एंडला मी म्हणेल, कारण बंटी यांना आधी स्टार्ट घेतली होती. तो स्ट्राईक एंडला येणार हे जवळपास निश्चित होतं, मात्र नॉन स्ट्राईक एंडला थ्रो होणं गरजेचं होतं. थ्रो मात्र चुकीच्या एंडला गेला, त्यामुळे थोडेसे नाराज नक्की असतील कॅप्टन. धावसंख्या 70, आणखीन 4 चेंडू शिल्लक. 4 गड्याच्या मोबाईलमध्ये 70 आहेत. समोरच्या बाजूला जी कार पार्क केली आहे ना, ती थोडीशी पुढे घ्या. येस, थँक्यू. 70 धावा स्कोर कार्डवर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गणेश मुंडे स्ट्राईक एंडला बंटी. यावर देखील चांगला फटका खेळला बंटी यांच्या बॅटमधनं. गॅपमध्ये वा, फिल्डिंग देखील कमालीची आहे. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा या चेंडूवर देखील येतील. 2 धावा पूर्ण केल्या, तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न नसेल. 2 धावांच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 72 धावा, 72, लॉस ऑफ 4. आणखीन 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 चेंडूमध्ये बंटीकडनं 3 मोठ्या पटक्यांची अपेक्षा नक्की असेल टीमला. तर दुसऱ्या बाजूला गणेश मुंडे याच्याकडनं 3 निर्धाव चेंडूची अपेक्षा फिल्डिंग टीमला असेल. 72, 72 धावा स्कोर कार्डवर आहेत. यावेळी स्लोवर वन आखूट टप्प्याचा बंटी यांनी समोरच्या दिशेला उडवलाय आणि पाठवलाय सीमा रेषा पार. बंटी मांडेकरचा ब्लास्ट, षटकार. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. 78 धावा स्कोर कार्डवर आहे. बंटी मांडेकर 8 चेंडू 38 वर बॅटिंग करतायत. 2 चेंडू 2 शॉट करायला ना. फास्ट सेट 50 संधी असेल, मात्र इथे चेंडू उंच गेला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले, कॅच पकडली जातीये, विकेट येते. बंटी मांडेकर बाद झालेत. मात्र बंटी मांडेकरचा खेळ जर आवडला असेल ना मित्रांनो, तर या खेळासाठी टाळ्यांचा गजर करायला काहीच हरकत नाहीये. 9 चेंडू मध्ये तब्बल 38 धावा बनवल्यात आणि त्यामध्ये 4 षटकार, 5 षटकार आणि 1 चौकार आलाय. जोरदार टाळ्या बंटीसाठी. थेट पठ्ठेने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स यांची बळीची टाळी. धावा बनवल्यात. बंटी मैदानामध्ये दाखल झाला आणि धुमाकूळ घालून गेलाय. बंटीचा खेळ नक्की आवडला असेल तर टाळ्यांचा गजर करायला हरकत नाही. 78 धावा स्कोर कार्डवर. पहिल्या 4 षटकांमध्ये 40 आल्या होत्या, त्यानंतरच्या
2 षटकांमध्ये आतापर्यंत 38 आले आहेत. श्रेयरी राऊत मैदानात दाखल होताना पाहायला मिळतील. शेवटचा चेंडूचा सामना करतील. 78 बनवले आहेत या षटकातील. लास्ट बॉल गणेश मुंडे यांनी 2 विकेट मिळवल्या आहेत. आतापर्यंत 10 धावा खर्च केले. चांगलं षटक मी म्हणेल. यावेळी आपण पाहतोय समोरच्या जिल्हा खेळला क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चेंडू लढवतील. 1 पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न. थ्रो मात्र थोडासा उशिराने येईल का? यस, दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. 2 धावा ज्या स्कोर कडला पुढे घेऊन जातील. धावसंख्या 2 धावांच्या माध्यमातून जाऊन पोहोचले. 80 धावा, 80 रन्स, लॉस ऑफ 5. विजयासाठी 81 धावांचं टार्गेट आहे. नक्कीच अतिशय फायटिंग टोटल मी म्हणेल. मोठी धावसंख्या उभी केली आहे. 81 बनवायचे आहेत. भोसरी संघाकडे देखील ताकदवान बॅटर्स आहेत. त्यामुळे भोसरी संघ देखील हे आव्हान नक्की गाठू शकतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. यानंतरची मॅच देखील आपण सुरू करणार आहोत. दरम्यान इनिंग्स ब्रेक मध्ये फिल्डिंग टीमला विनंती असेल आपण लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. बॅटिंग टीमला विनंती असेल आघाडीचे बॅटर्स आपण मैदानामध्ये पाठवून द्या. पुढील मॅच साठी दोन्ही टीम्सचे खेळाडू इकडे तिकडे गेले असतील त्यांना विनंती असेल आपण जमा व्हा, रेडी राहायचंय. पुढील मॅच देखील आपण लगेच सुरू करणार आहोत ही इनिंग संपल्यानंतर. विजयासाठीचं आव्हान आहे 81 धावा. या 81 धावा बनवल्या जातील का हे देखील आपण पाहणार आहोत, ऐकणार आहोत. कमेंट्री बॉक्स मध्ये होतोय बदलाव. कमेंट्री बॉक्स मध्ये आपल्यासमोर जोडले जात आहेत खेड तालुक्याचा बुलंद आवाज, वाडा गावचे सुपुत्र आणि आमचे मार्गदर्शक उत्तमजी सावंत सर. या उत्तम सर आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं करताना पाहिलं तर चला फिल्डिंग टीम मोकल टीम लगेच मैदानात दाखल व्हा. आर ग्रुप रासे यांच्या वतीने या स्पर्धेसाठी शुभेच्छा. अतिशय चांगल्या अशा प्रकारचं आयोजन या स्पर्धेच्या निमित्तानं केलं जाते. आर ग्रुप रासे यांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जातात. लाईव्ह या स्पर्धेचा आनंद आर ग्रुप रासेचे सर्व सदस्य घेत आहेत. त्यांच्या वतीनं आंबेडकरांसाठी श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेडन आयोजक कमिटीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत. धन्यवाद. कमेंट्री बॉक्स मध्ये होते बदलाव आपल्यासमोर जोडले जात आहेत. उत्तमजी सावंत सर. या उत्तम सर आपलं स्वागत आहे. सलामीच्या आघाडीचे बॅटर आपण पाहिले तर बॅटिंगसाठी इथं दुसऱ्या डावाला देखील इथे आपण पाहिले तर सुरुवात होताना पाहायला मिळते. आपण पाहत आहे आंबेटान चषक 2025 एक देखणं आयोजन नियोजन आपल्याला इथे पाहायला मिळते. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेटान समस्त ग्रामस्थ आंबेटान एकत्रित एक सुटीनं युनिटीनं सातत्यानं वेगवेगळ्या प्रकारचे सण उत्सव साजरे करत असतात. यावर्षी सर्वांनी एकत्रित येत एक विचाराने निर्णय घेत क्रिकेटची स्पर्धा भरवण्याचं ठरवलं आणि आंबेडकरांनी एकदा का ठरवलं, एकदा का त्यांच्या स्वप्नात आलं की ते सत्यात उतरवतात आणि ते इथे आपण अगदी पाहिलेलं आहे. गतवर्षीच आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. 1 लाख रुपयांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, द्वितीय क्रमांकाला 71,000 रुपये, तृतीय क्रमांकाला 41, चतुर्थ क्रमांकाला 31,000 आणि प्रत्येक क्रमांकाला एक इलेक्ट्रिक स्कूटी बाईक ती बक्षिसाच्या रूपाने आहे. संपूर्ण टीम साठी ते बक्षीस आहे. हे देखील फार महत्वाचं असेल. काही स्पर्धा आपण पाहतो तिथे बक्षीस खेळाडूंसाठी असतात, टू व्हीलर बाईक संघ मालकांसाठी असतात, परंतु या स्पर्धेत सुरुवातीलाच आपण 32 संघांचे लॉट्स ज्यावेळेस केले त्यावेळेसच आपण त्या प्रकारे मेन्शन केलं होतं. जी इलेक्ट्रिक स्कूटी बाईक आहे ते त्या टीमचं बक्षीस आहे. जो संघ विजेता होणार आहे तो 1 लाख रुपयांचा मानकरी आणि एक इलेक्ट्रिक स्कूटी बाईक त्या संघाला देऊन सन्मानित केलं जाणार आहे.
जो संघ उपविजेता ठरणार आहे त्याला 71,000 रुपये आणि एक इलेक्ट्रिक स्कूटी बाईक सोबतीलाच एक आंबेटान चषक ते देखील आपण पाहिलं तर दिलं जाणार आहे. त्यामुळे याची देखील दखल किंवा याही गोष्टीकडे आवर्जून कॅप्टन खेळाडूंनी आपण पाहिलं तर याही गोष्टीची दखल घ्यावी. ही बक्षीस आहेत, पारितोषिक आहेत, भरपूर बक्षीस आहेत. अजून देखील आपण पाहिलं तर अनेक पारितोषिके या स्पर्धेत आपण सातत्यानं पाहतो. रोख कॅश पारितोषिक देखील फार मोठ्या प्रमाणात या स्पर्धेत आपण सातत्यानं पाहिलेलं आहे. दुसऱ्या डावाला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होते. 36 चेंडू 81 धावांचा पाठलाग आपण पाहिलं तर इथे करायचंय. धावपल कोत आणि स्कोर कार्ड होते. एक मोठं टार्गेट इथे ठेवले. प्रथमतः बॅटिंग करत असताना त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब आंबेटान मोंकला संघ आपण पाहतो. स्पॉन्सर आंबेटानचे आहेत. त्रिमूर्ती इथे उपस्थित आहे. पहिला चेंडू होता, समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरतून येतोय, प्रयत्न करेल परंतु संधी नसेल आणि चेंडू मात्र जाईल. एक टप्पा घेत सीमारेषा पार. धावा मिळतात 4. बाहुली मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौका. मदतीने संघाचं खातं आपण पाहिलं तर उघडले. टीमचं अकाउंट इथे आपण पाहिलं तर ओपन होतं. अगदी जसं तशी सुरुवात आपण पाहिलं तर इथे मैदान ते पाहायला मिळते. प्रयत्न देखील भोसरी संघाचे तेच राहणार आहेत. 81 बनवायच्या 36 चेंडू आहेत आणि पार्टनरशिप फार महत्वाचे असेल. सुरुवात चांगली आहे. शेरी लोहारच्या बॅटमधून हे फटके पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमी आतुर असतात, उत्सुक असतात. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न चांगला आहे. आकाश चेंडूला अडवतो, फेकी करेल तोपर्यंत 2 धावा त्या मात्र येत आहे. धावसंख्या पुढे जाते. 2 चेंडू 6 धावा. पॉवर प्लेचे पहिले षटक आपण पाहिले तर सुरू आहे. 36 चेंडू 81चा पाठलाग. 34 चेंडू आणि 75 धावा त्या मात्र बनवतात. शेरी लोहार अंकुश लोहार ही सलामीची आघाडीची जोडी आपण पाहतो. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. उजवा हाताचा फलंदाज डावखुऱ्यातीचा फलंदाज अमित राऊतचा चेंडू होता. मिडल ऑफ द बॅट, प्रॉपर टायमिंग. शेरी लोहारचा क्लास, बॅटिंग झक्कास, बॉल सीमा पार, डीप विकेटला षटकार. छत्रपतीचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. भोसरीसाठी त्याने क्रिकेट खेळलं, पिंपरी चिंचवडसाठी क्रिकेट खेळलं, पुण्यासाठी क्रिकेट खेळलं, महाराष्ट्रासाठी त्याने क्रिकेट खेळलं, भारत देशभर खेळला. अख्ख्या देशांपर्यंत त्याचा दौरा झालेला आहे. शारजा इंटरनॅशनल स्टेडियम पर्यंत तो दुबईच्या मैदानावरती PNPL या स्पर्धेत आपण त्याला पाहिलं होतं आणि इथे देखील आंबेठाण चषकात त्याच प्रकारची दिमागदार कामगिरी तो इथे आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळते. अनेक प्रीमियर लीगच्या स्पर्धा तो याचा आयकॉन करतो, याचा आयडॉल पाहायला मिळतो. आयकॉन आयडॉल म्हणून त्याला फार मोठी मागणी आहे. आपल्या तालुक्यात आपण हुतात्मा राजकोट प्रीमियर लीग मध्ये पाहिलं, खेड तालुका प्रीमियर लीग मध्ये पाहिलं. यावेळेचा चेंडू होता एक्स्ट्रा कव्हरला क्लास. टेनिस बॉल क्रिकेटचा क्लास. शेरी लोहारचा एक अप्रतिम सुंदर कव्हर ड्राईव्ह. चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार. धावा मिळतात 4. बाहुली मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौका. मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौका. पाहते 5 चेंडू 20 धावा, 3 चौकार, 1 षटकार. शेरी लोहारच्या बॅट मधून 31 चेंडू 61 धावांची गरज. समीकरण बदलते. टार्गेट मोठा आहे. 36 चेंडू 81चा पाठलाग करायचा परंतु प्रयत्न काही कमी नाही. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टम्पच्या बाहेर त्यांचं कळत आहेत. अक्षय सर वाईट बॉल. एक खराब चेंडू आपण पाहिलं तर ते अतिरिक्त अवांतर धावे. ते धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड होती 21 धावा, 31 चेंडू आणि विजयासाठी 60 धावा.
21 धावा धावपल होत आहे. पॉवर प्लेचं पहिले षटक सुरू आहे. स्लोअर वन चेंडू होता, स्क्वेअर कट केलाय टकाटक पटापट. चेंडू मात्र पाठवलाय टिप कव्हर पॉइंट सीमा पार. शेरूच्या बॅट मधून पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात तब्बल 25 धावा. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौका. पॉवर प्लेचं पहिले षटक संपले. 25 धावा धावपल होत आहे. 30 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 56 धावा. हा यानंतरच्या टीम तळेगाव चिखली आपण तयार राहा. तळेगाव संघ डगआउट कडे आलाय. चिखली संघाला विनंती आपण डगआउटच्या जवळ या. ही मॅच संपली की पुढील मॅच लगेच सुरू होणार आहे. सेकंड राऊंडचा पहिला सामना टॉस झालेला आहे. थंडर 11 चिखली संघाने टॉस जिंकलेला आहे. उत्तम मोरे आणि टीम तानाजी वनसोडे साहेब आपला निर्णय कळवा. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग करण्यासाठी तळेगाव या संघाला प्रथमतः आमंत्रित केलं आहे. यानंतरची मॅच आहे ती देखील आपण इथे मैदानी पाहणार आहोत. सेकंड राऊंडची मॅच यानंतर फार महत्वाची आहे. दोन ताकदवान संघ एकमेकांच्या समोर आपण पाहणार आहोत आणि ती मॅच पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत, उत्सुक आहे. पहिलं षटक संपलं आणि षटक क्रमांक 2 इथे आपण पाहिलं तर सुरू होते. गोलंदाजच्या मार्क होते. चेंजेस आपण पाहतो, छोटासा बदल पाहायला मिळतोय आणि दुसरं षटक करण्यासाठी गोलंदाज इथे आपण पाहिलं तर सच्चे होते आकाश शिंदे. 30 चेंडू आणि 56 धावांची गरज. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात तब्बल 25 धावा. पहिला चेंडू होता, स्लोअर वन टप्पा पाठीमागे ठेवलाय. गती परिवर्तन केले वीरेशन. पहिल्या चेंडूवर ते आकाश शिंदेकडनं आपण पाहतोय. याही खेळाडूकडे क्षमता आहे. अष्टपैलू खेळाडू आहे, ऑलराऊंडर खेळाडू आहेत. गुणवत्ता प्रचंड ठासून भरलेला आहे. आकाश शिंदे मध्ये सातत्यानं फलंदाजी चांगली करतो, गोलंदाजी चांगली करतो आणि या तालुक्यातून तो देखील सातत्यानं प्रभावित करताना आपण त्याला पाहिलेलं आहे. षटक क्रमांक 2 करतो आकाश. स्लोअर वन चेंडू ताब्याच्या आतील कडा घेऊन पाठलाग सुरू आहे. आउटफील्ड वेगवान आणि चेंडू मात्र चालेल सीमा रेषा पार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौका. 30 धावा धावपल होत आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू आहे. 28 चेंडू 52 धावा इथे आपण पाहिलं तर विजयासाठी बनवायच्या आहेत. यावर्षी भन्नाट फॉर्म मध्ये शिरूर लोहारच्या नावाच्या चर्चा आपण सातत्यानं ऐकतोय. अंकुश लोहार एक काळ त्यानंही गाजवलाय, एक काळ त्याच्या नावाची दरार आपण पाहिलाय. भोसरी संघातून श्रीतेज स्पोर्ट्स क्लब या टीम मधून आज त्याचे प्रयत्न आपल्याला इथे मैदानी पाहायचे. डावकडे तिचा फलंदाज आहे, लेफ्ट हँड बॅटर आहेत. आकाश शिंदे कमबॅक करतोय. 3 चेंडू टाकले, 4 धावा त्याने इथे खर्च केला. 2 डॉट बॉल त्याने इथे आतापर्यंत टाकलेला आहे. 29 धावा चेक केला ते व्हाईट बॉल साठी. बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS ची मागणी केली. रेव्हचा वापर केला ते अंपायर अतुल रंगे सर इथे आपण पाहिलं तर चेक करतायत. डायरेक्ट टू थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. टीव्ही अंपायरचा निर्णय लगेच येईल. खेळाडू गोळा होऊ नका, एकत्र येऊ नका. हा तिसरे पंच कळतायत. गोलंदाज समोर आलेला आहे. ऑनफिल्ड निर्णय तिथे पंचांनी कळवावा लागेल. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपण पाहिलं तर इथे होते. 27 चेंडू 52 ची गरज आपण पाहतो. यानंतरचे सामने 5 ओव्हरचे होणार आहे. ही मॅच आपल्याला 3 वाजेपर्यंत संपवायची होती, तर इथून पुढच्या मॅच 5 ओव्हरच्या होतील. बरोबर 5:30 पावणे 6च्या अगदी बरोबर या मैदानात अंधार पडतो. त्यामुळे विनंती आहे की 2.5 तासात 3 मॅच कंप्लीट करायच्या. त्यामुळे विनंती आहे की थोडं सहकार्य करा, थोडी घाई करा. वेळ फार महत्वाचा आहे. वेळेची काही बंधनं या स्पर्धेत आपण पाहिलं तर आपल्याकडे आहेत. वेळ वाचवणं देखील इथे फार गरजेचं आहे. यावेळेचा चेंडू होता अंकुश लोहारच्या बॅट मधून फटका फसलाय, झेल टिपलाय. योगेश सांडो डाऊन दी बॉल टेकन, व्हेरी गुड कॅच, सुंदर सेल, विकेट येते. पहिला बॅटर भोसरी संघाचा इथे मैदानावरती सेल बाद. संधी साधून थेट पठ्ठेने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. रोहित आपण पाहिलं तर बॅटिंग साठी मैदानात दाखल होताना पाहायला मिळतो. रोहित भोर 29 धावा धावपल होत आहेत. 1 विकेट इथे आपण पाहिलं तर गमवली. दुसरं षटक सुरू आहे. 26 चेंडू आणि विजयासाठी 52 धावा
त्या देखील आपण पाहिलं तर इथे बनवायच्यात. आकाश शिंदेने कमबॅक केले, 4 चेंडू टाकलेत, अवघ्या 4 धावा खर्च करत 1 विकेट त्यांना मिळाली. अमित राऊतचं पहिले षटक थोडं महागडे राहिले, त्यामध्ये तब्बल 25 धावा आल्या. शेरू लोहारनं चोख क्लास दाखवला आणि टेनिस बॉल क्रिकेटला शेरू लोहारची बॅटिंग काय नवीन आहे, अगदी हायलाइट पाहावी या प्रकारची बॅटिंग तो पॉवर प्ले मध्ये करतो. जिथे जागा मिळेल, जिथला चेंडू तिथे खेळतो. पॉवर प्लेला खूप टिपिकल फटके शेरू लोहारच्या बॅटमधून आपण सातत्यानं पाहिलेत. उसरी गावातून अंडरआर्म नाईट सर्कलला केली सुरुवात, त्यानंतर अपपिच क्रिकेट, नाईट सर्कल क्रिकेट, फुल पिच क्रिकेट आणि आता क्रिकेटच्या पटलावरती शेरू लोहार या नावाच्या चर्चा आपण सातत्यानं ऐकतोय. रोहित पवारच्या बॅटमधून एक्स्ट्रा कव्हरला सीमा रेषा पार, धावा मिळताय 4. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौका. झोपून मारलाय, अगदी आपण पाहिलं तर फॉईंग स्वीप आपण पाहिलं तर इथे खेळलाय आणि चेंडू मात्र पाठवलाय सीमा रेषा पार, धावा मिळताय 4. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौका. नंतर 1 गडी बाद 37, शेवटचे 24 चेंडू आणि बनवायच्या 44 धावा. सामना सुने 2 स्थितीत आहे. एकातून विकेटच्या शोधात आहे आंबेठाण मोकलचा संघ आपण पाहतोय. त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब या संघाला विकेट हव्या आहेत. 3 संघ मालक आहेत, कुलदीप शेठ पडवाळ, नितीन शेठ अगवणे, संदीप शेठ बोराडे या 3 संघ मालकांच्या मालकीची टीम इथे आपण मैदानी पाहतोय. त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब आंबेठाण मोकल हा संघ आपण इथे मैदानी पाहतोय. शर्तीचे प्रयत्न इथे आता करता लागतील. निकराची लढाई आता लढावी लागेल. जितना बडा संघर्ष होगा चित उतनी शानदार होगी, कारण का असं म्हटलं जातं 12 गाव दुसरी तेव्हा 1 गाव भोसरी, आणि भोसरीकरांनी जी सुरुवात केली ना ती कमालीची आहे. शेरूची जी बॅटिंग आपण पाहताना ती फार प्रेक्षकांना मन मोहित करणार आहे, इम्प्रेस करणारी फलंदाजी आज शेरू लोहारकडनं आपण या मैदानी पाहतोय. पहिला चेंडू होता, फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत निखिल घाटे, चेंडू अडवतोय, फील्ड करतोय, तोपर्यंत एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहत होतोय. आकाश पितांबरे गोलंदाजचे मार्क होते आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 करण्यासाठी आपल्याला दाखल होताना पाहायला मिळते. बहुसंख्य देखील आपण पाहिले तर स्थिर आहेत. एक डॉट बॉल आलाय, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात येतोय. समोर खेळलाय, हवेत उडवलाय, रोड वरती पाठवलाय, थेट चेंडू सीमारेषा पार. शेरू लोहार ऑन फायर, बॉल सीमारेषेच्या बाहेर. आंबेठाण चषकाचा खणखणीत षटकार. छत्रपतींचा हा छावा, या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. सुरू आहे 22 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 38 धावा. 8 चेंडू 30. शेरू लोहार आपण पाहिले तर इथे बॅटिंग करतोय. ज्याप्रमाणे बंटी मांडेकरनं बॅटिंग केली पहिल्या डावात, अगदी त्याचप्रमाणे बॅटिंग करताना पाहायला मिळतोय शेरू लोहार. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलं तर काय अतिथी मान्यवर पाहुणे उपस्थित होत आहेत. त्यांनी आपल्याला एक इलेक्ट्रिक स्कूटी बाईकचं सूचना केले. वेदांत एंटरप्राइजेसचे सर्व आदरणीय संतोष शेठ दवणे याही मान्यवरांचे शुभागमन होते. संतोष भाऊंचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्मान्य अशोक शेठ मांडेकर उपस्थित होत आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. मान्यवरांची मांदियाळी, क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांची प्रचंड मोठी तुडुंब तोबा गर्दी या स्पर्धेत आपण सातत्यानं पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण असू द्या, बैलगडा असू द्या, शिवजयंती असू द्या, श्रीराम जन्मोत्सव असू द्या, यात्रा असू द्या, उत्सव असू द्यात, एकजूट दाखवतात, एकीचं बळ दाखवतात. यावेळेस मात्र फटका केला, बॉल हवेत, चेल सुटलाय, चुकी होते, कॅच सुटली की मॅच सुटली, चेंडू सीमा पार, धावा मिळताय 4. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौका.
अवसंकर ती विकेट येण्याची संधी होती शेरू लोहारची आणि विकेट येताना पाहायला मिळत नाही. शेरूला एक सोपं जीवनदान. 9 चेंडू 34 शेरू लोहार. भोसरी संघ 1 कडी बाद 47 धावा. 21 चेंडू 34 ची गरज. विजयाचं समीकरण 34 धावा असून हव्यात. 21 चेंडू शिल्लक आहेत परंतु आकाश पितांबरेचं कौतुक आहे. त्यानं चाळ विणलं होतं शेरू लोहार साठी. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग टीप लॉंग लेगला आता येतोय. 1-2 टप्पागे चेंडू मात्र सीमा रेषा पार. भोसरीच्या डगआउटच्या दिशेला माऊली साऊंडच्या बाजूला सीमा रेषा पार. धावा मिळतात 4. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौका. धावा धावपल कोत आहे. शेरू लोहार 10 चेंडू 38. या स्पर्धेत तो अर्धशतक पूर्ण करणार का ते देखील आपल्याला पाहायचे. 20 चेंडू 30 धावांची गरज. शेरू लोहार यावेळेस मात्र स्टेप आउट झालाय. फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न करते बंटी मांडेकर. प्रयत्न करेल तोपर्यंत अडवलं जाईल. बॅकअपला आपण पाहतो गणेश रणपिसे पाटील चेंडूला अडवतायत तोपर्यंत एक सिंगल येते. धावपल कोती 52 1 कडी बाद. राहुल लोहार आता शेरू लोहार 11 चेंडू 39. रोहित बोर 2 चेंडू 8. 19 चेंडू आणि 29 धावांची गरज. विकेट पार महत्वाचे आहे. आंबेठाण मोकल संघाला ब्रेक थ्रू हवे. डॉट बॉल टाकायचे. स्लोअर 1 चेंडू होता आकाश पितांबरेचा. स्लोअर आपण पाहिलं तर विरिशन सातत्यानं याही गोलंदाजाने दाखवलेला आहे. या षटकात फार कमी धावा येत आहेत. समीकरण आता बदलले. 18 चेंडू 29 धावांची गरज. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 कडी बाद 52. शेवटचे 18 चेंडू आणि बनवायच्यात 29 धावा. या सामन्यातील विजेता संघ तो मात्र खेळणार आहे. पोलीस लाईन बॉईज अकॅडमी अर्थातच प्रशांत भाऊ शिंदे प्रतिष्ठान या संघाच्या विरुद्ध त्या संघाची मॅच असणार आहे. पोलीस बॉईज क्रिकेट अकॅडमी प्रशांत भाऊ शिंदे यांच्या स्वप्नातून कष्टातून साकारली. पुण्यातील अनेक महाराष्ट्र पोलीस त्या संघात खेळत असतात. सातत्याने अनेक ठिकाणी स्पर्धा जिंकत असतात. परंतु यावेळेस प्रशांत भाऊ शिंदे प्रतिष्ठान या संघाचं नेतृत्व करत असताना प्रदीप नेनी टॉन येरवड्याचा संघ घेऊन या मैदानात त्या नावाने उतरलेले आहेत आणि त्यांची दहशत यानंतरच्या मॅच मध्ये आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. निलेश राऊत नव्हे तर आता नवनाथ राऊत येत आहेत. गोलंदाजीच्या मार्क होती. गोलंदाजांची कमी नाही या संघात परंतु चेंडू कुणाच्या हातात सोपवायचा या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. नवनाथ राऊत आलेत. शेरू लोहारची विकेट महत्वाचे. रोहित बोरची विकेट महत्वाची. पहिला चेंडू होता समोर आलाय हवेत उडवलाय. एक्स्ट्रा कव्हरला पावलांचा वापर केलाय. 1-2 पावलं चालून आलाय आणि समोर पाठवतोय. एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. शेरू लोहारच्या बॅटमधून आणखीन एक कणकणीत षटकार. छत्रपती या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. 40 धावा. या स्पर्धेतील सर्वाधिक जलद गतीने अर्धशतक ठोकणारा फलंदाज शेरू लोहार ठरणार का हे आता प्रेक्षकांना पाहायचे. आतापर्यंत विक्रम आहे. अनिकेत रोडे 17 चेंडू 50. शेरू लोहार 13 चेंडू 45. शेरू लोहार क्लास जबरदस्त आहे. जिकडे तिकडे खेळतो. मैदानाच्या चौपर तो फटकेबाजी करतो. आजही त्याचा क्लास पाहण्यासाठी त्याची बॅटिंग पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात. यावेळेस सफल झालाय. ऑप्शनच्या बाहेर आलाय. टीप विकेटला खेळतोय. एकदा पडून पुन्हा 14 चेंडू आणि 46 धावा. नॉकआउट नाबाद शेरू लोहार. 15 चेंडू 22 ची गरज. 59 धावा रोपेल कोत आहेत. 1 कडी बाद. 4थं षटक देखील आपण पाहतो सुरू आहे. 6 षटकांची मॅच आहे. दोन्ही टीम तयार राहा. चिखली तळेगाव दोन्ही संघांना विनंती आम्ही सातत्याने सूचना करतो. यानंतरची मॅच लगेच सुरू होणार आहे. विशेष सहकार्य त्यांनी आपल्या स्पर्धेला केलं आहे. आदरणीय संतोष भाऊ शिवणी हे ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. त्यांचं मनापासून स्वागत आहे. त्यांच्या यथोचित सन्मान इनिंग संपल्यानंतर आपण करणार आहोत. स्लोअर 1 चेंडू होता. कमालीची गोलंदाजी. रोहित बोरला इथे रोखून ठेवले. बॅटिंग करणाऱ्या टीमनं DRS ची मागणी केली. रेव्हचा वापर केला. ते चेक केला. ते व्हाईट बॉल साठी 59 धावा रोपेल कोत आहे. 14 चेंडू 22 धावांची गरज आपण पाहतोय.
81 धावांचा पाठलाग करायचा. रिव्ह सक्सेसफुल झाला तर तो पुन्हा मिळणार आहे, अनसक्सेसफुल झाला तर त्या डावात तो मिळणार नाही. एका मॅचला 2 DRS आहे, प्रत्येक डावात एक रिव्ह आहे. ऑन फील्ड कळवला होता तो. त्यामुळे इथे आता अंपायर चेक करतायत. अंपायर सर एका टीमला एकच DRS आहे एका डावासाठी. जर अनसक्सेसफुल झाला असेल तर आपण हे लक्षात ठेवत चला, कारण का एखाद्या टीमला डबल त्याची संधी मिळायला नको, एखाद्या टीमचं नुकसान व्हायला नको. ऑफ डिलिव्हरी तिसरे पंच इथे कळवतात. बॅटिंग करणाऱ्या टीमचा DRS अनसक्सेसफुल. तिसरे पंच अतुल रोंगे सर आपण पाहिलं तर चेक करतायत, कळवतायत इट्स अ फेड डिलिव्हरी. एक निर्धाव चेंडू आपण पाहिले तर इथे 59 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. चौथं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. नवनाथ राऊतची गोलंदाजी. जरी शेरू लॉरनं षटकार खेळलाय परंतु त्यानंतर त्यानं कमबॅक केले. यावेळेचा चेंडू होता, विकेट किपर चुकी करतो परंतु अडवलाय. शॉर्ट फाईन लेगला आपण पाहिलं तर एक टॉप बॉल आणि षटकाची होईल समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक कडी बाद 59 धावा धावपल होती. विजयाचं समीकरण या षटकात फक्त 7 धावा खर्च केलात नवनाथ राऊतनं. 12 चेंडू 22 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर नवनाथ राऊतनं पुढील 5 चेंडूवरती फक्त एकच धाव खर्च केली. अतिशय जबरदस्त गोलंदाजी नवनाथ राऊतकडनं इथे आपण पाहिलेले आहेत. 12 चेंडू 22. विजयाचं समीकरण. चर्चा सुरू आहेत, चर्चा होणार आहे. कोण गोलंदाजीच्या मार्कवरती असणार हे देखील आपल्याला इथे मैदान ते पाहायचे. बंटी मांडेकर हा देखील चांगला विकल्प असू शकतो. काल त्याने देखील अनावळे पावेला रोखलं होतं परंतु शेवटच्या षटकात काही धावा आला आणि तिथे आंबेटन संघ स्पर्धेच्या बाहेर पडला. त्यामुळे बंटी मांडेकर हा देखील या संघाकडे एक मोठा विकल्प आहे, एक मोठा पर्याय तो मात्र इथे समोर आहे. परंतु आकाश पितांबरे याच्या नावाच्या चर्चा आपण सातत्यानं पाहिलेल्या आहेत. 12 चेंडू 22. सकाळी 12 चेंडू 22 झाल्या नाही, तळेगावने रोखल्यात, बेल्लाला बनवता आला नाही आणि या अगोदरच्या मॅच मध्ये 6 चेंडूत 29 झाल्यात, 12 चेंडूत 59 झाल्यात. या 12 चेंडूत 22 होणार का त्या मात्र इथे पाहायच्यात. क्रिकेट आहे, अनिश्चितता भरपूर आहे, अनप्रिडिक्टेबल गेम आहे. कोण जिंकेल याचा काय नियम नाही. पहिला चेंडू होता, फटका फसलाय, चेल टिपलाय. पहिल्याच बॉलवरती शेरू लॉरला पडता लागते. मॅच मध्ये ट्विस्ट. 15 चेंडू 46 धावांची खेळी करत शेरू लॉर आउट होते. प्रेक्षकांनो, शेरूची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरात टाळ्या वाजवा. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. 11 चेंडू 22. विजयाचं समीकरण आपण पाहतो. 11 चेंडू आणि 22 धावांची गरज आपण पाहिलं तरी ते विजयासाठी. आंबेटांच्या त्रिमूर्ती संघ मालकांना देव पाण्यात ठेवावे लागतील. आंबेटान मोकल संघ आता जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 22 ची गरज. क्रिकेट असंच आहे, दोन्ही बाजूने पाहावं लागतं. फलंदाजी करणारा संघ, गोलंदाजी करणारा संघ, 3 संघ मालक आहेत. तीनही संघ मालक फार खुश आहेत. जशी शेरू लॉरची विकेट आली त्यांच्या चेहऱ्यावरती जी नाराजगी होती ना ती अगदी हास्यात कली उमलली, कारण का महत्वाचा बॅटर भोसरी संघाचा इथे आपण पाहिलं तर आउट होतोय. परंतु गणेश मुंडेकडे देखील ती क्षमता आहे. 11 चेंडू 22. याही खेळाडूकडे पोटेन्शियल आहे, खूप चांगलं क्रिकेट यानंही खेळले. हा देखील एक अष्टपैलू ऑलराऊंडर. पहिलाच बॉल स्विच हिट आलेला पहिलाच चेंडू पाठवलाय सीमारेषा पार. धावा मिळतायत 4. हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौका. थँक्यू. 2 गडी बाद 63 धावा. शेवटचे 10 चेंडू विजयासाठी 18 धावा. गणेश मुंडे आलेल्या पहिल्या चेंडूत रिव्हर्स स्विचिट खेळते. 1 चेंडू आणि 4 गणेशने बनवला. 10 चेंडू 18 धावांची गरज. अष्टपैलू प्युअर ऑलराऊंडर आहे. उभरत्या सितारांचा तो देखील एक कोहिनूर आहे. गणेश मुंडेला पाहिलं होतं एनबी ट्रॉफी मध्ये त्याने 4 प्रकारची खेळी केली होती. मातोश्री 11 संघाकडनं तो अतिशय जबरदस्त खेळला होता. श्रीतेज संघाकडनं देखील त्यानं फार क्रिकेट खेळलेला आहे.
अनुभव मोठा आहे. ज्याच्या वेळेस अजय साळुंके नेतृत्व करतो ना त्या वेळेस गणेश मुंडेला संधी मिळते आणि त्यानं संधीचे सोनं केलेलं आहे. कित्येक वेळा आपण भोसरी संघातून पाहिले. सलमान शेख असतील, अजय साळुंके असतील, शेरू लोहार, अंकुश लोहार, राजेश पवार, योगेश थोरवे या खेळाडूंचं क्रिकेट आपण सातत्यानं पाहिलेलं आहे. आता त्यांना पोपट दिघे काकांची साथ लाभलेली आहे. त्यामुळे आणखीन जबरदस्त युनिटी या संघाची आपण पाहतो. याच संघानं नुकतं पिंपरी चिंचवडमध्ये पार पडली सकाळ प्रीमियर लीग या स्पर्धेत विजेतेपद पटकावले. हा संघ चॅम्पियन बनला होता आणि तोच संघ इथे आपण पाहतोय. पायावरती टाकलाय लेग स्टंपवरती अटॅक करण्याचा प्रयत्न. सीआर राऊत अडवतोय, फेकी करतोय, तोपर्यंत एक सिग्नल येते लीग बायच्या रूपानं. मुख्य पंच आपल्याला इथे कळत आहे. धावसंख्या पुढे जाते. 2 गडी बाद 64. 5वं षटक सुरू आहे. 9 चेंडू आणि 17 धावांची गरज. हे 3 चेंडू फार महत्वाचे आहेत जे आकाश पितांबरे मैदानी टाकणार आहे. एखाद 2 डॉट बॉल आले, एखादी विकेट आली तर आंबेटन मोकल संघ कमबॅक करेल आणि जर एखादून मोठे फटके आले तर भोसरी संघ विजयाचा मार्ग सुकर बनवेल. क्रिकेटचा खेळ आहे, दोन्ही बाजूने पाहावा लागतो. 9 चेंडू 17. फलंदाजी करणारा संघ की गोलंदाजी करणारा संघ? काहींना वाटत असेल फलंदाजी करणारा संघ जिंकावा, काहींना वाटत असेल गोलंदाजी करणारा संघ जिंकावा. परंतु कोण जिंकेल ते मात्र आपल्याला पाहायचे. आणि इथे चुका होत आहेत. धावा पळून पूर्ण केला तर 3 धावा. 3 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. 67 धावा त्या मात्र धावपल कोत आहेत. 8 चेंडू 14 धावांची गरज. एक छोटी चुकी देखील प्रतिस्पर्धी संघाचं विजयाचं एक नवं पाऊल ठरू शकतो. एका धावेचं रूपांतर 2 धावात होऊ शकतं, 2 धावांचं रूपांतर 3 धावांमध्ये होऊ शकतं. आणि मागील चेंडूवरती आपण 30 पाहिले, 3 धावा आल्यात, स्ट्राईक रोटेट होते, समीकरण बदलले. 8 चेंडू आणि 14 धावा. 8 चेंडू 14. आकाश पितांबरे समोर गणेश मुंडे. यावेळेचा चेंडू होता, शरीरावरती टाकलाय, अंगभेदक मारा आपण पाहतोय. वेगावरती स्वार होते, वेगाचा वापर करते, एक सिंगल येते. अतिरिक्त अवांतर लेग बायच्या रूपाने आपण पाहतोय आणि विजयाचं समीकरण पुन्हा एकदा बदलले. 7 चेंडू 13 धावा. 13 रन टू इन 7 बॉल. सुरुवातीला बंटी मांडेकर बॅटिंगला अगोदर जाण्याच्या अगोदर काही प्रेक्षकांना असं वाटलं असेल की वन साइड मॅच होईल, 50-55 धावांवरती रोखेल भोसरी आंबेटान मोहकल्ला. परंतु बंटी मांडेकर गेला, त्यानं काय बॅटिंग केली, प्रेक्षकांची मनं जिंकली, मोठं टार्गेट ठेवलं आणि त्याचा पाठलाग सुरू आहे. यावेळचा चेंडू होता, वेगावरती सोहार अडवलाय. विकेट किपर नवनाथ राऊतनं चेंडू फील केला आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल 68 बनवला. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 13 धावा. 6 चेंडू 13. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण आयोजित आंबेठाण चषक 2025 आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचे, खेळाडूंचे, ग्रामस्थांचे व सर्व देणगीदारांचे मनापासून स्वागत करत आहे. समीकरण आपण पाहतो 6 चेंडू आणि 13 धावा. चला स्पीडअप करा, विनंती आहे. टीम मीटिंग नको आहे. दीपक सर सूचना करा. वेळ फार महत्वाचा आहे, वेळेची काय बंधन आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण एकत्र येऊ नका, गोळा होऊ नका. अजून 3 मॅच यानंतर बाकी आहेत. आजची क्वार्टर आजच होणार, भले तो 3 षटकांचा, 4 षटकांचा, 5 षटकांचा सामना होईल. प्रत्येक टीमला आम्ही सातत्याने सांगतो की वेळ वाचवा, काही करा. तुमच्यापैकी 2 संघांना क्वार्टर फायनल खेळायचे, असं व्हायला नको. बक्षीस मोठं आहे आणि क्वार्टर फायनल तुम्हाला कमी षटकांची खेळून एखादी चांगली टीम स्पर्धेचा निरोप घेता कामा नये. त्यामुळे आयोजकांचा प्रयत्न खूप चांगला आहे की जास्तीत जास्त ओव्हरचे सामने पाहायला मिळावे. त्यामुळे विनंती एकच आहे की थोडी घाई करा, वेळ वाचवणं इथे फार गरजेचं आहे. 6 चेंडू 13. नवनाथ राऊतच्यानं पहिल्या षटकात फक्त 7च धावा खर्च केलात आणि तो इथे आता गोलंदाजीचा मार्क होत आहे. हा रोखणार का की भोसरी संघ बनवणार ते देखील आपल्याला पाहायचे. गणेश मुंडे स्ट्राईक वरती.
पहिला चेंडू होता परफेक्ट यार्कर होता समोर खेळलाय लॉंगॉनला क्षेत्ररक्षिका एक बनवली दुसरीचा प्रयत्न रनआउटची संधी आणि फेकी तिथे आपण पाहिलं तर थोडीशी अस्तव्यस्त आहे पहिला चेंडू ती तोंड नावा 5 चेंडू 11 सामना रोमहर्षक मॅच रंगतदार उत्कंठ शिगेला पोहोचल्यात डोळ्यांची पारणं फेडणारा काजाचा टोका चुकवणारा तर हृदयाची दगदग करायला लावणारी मॅच 5 चेंडू 11 नवनाथ राऊतनं सामना जिंकून दिला तर संघ मालकांच्या वतीनं 1000 रुपये परफेक्ट यार्कर होता ब्लॉकरला टाकलेला चेंडू आपण पाहतो एक सिंगल दुसरीचा प्रयत्न रनआउटची संधी फेकी सुरेख आणि यावेळेस मात्र बॅटर रोहित बोर रनआउट धावबाद संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी आपण पाहिलं तर बदलते गणित गुणोत्तर प्रमाण चित्र इथे आपण पाहिलं तर बदल चला विनंती आहे क्षेत्ररक्षण करणारी टीम मीटिंग नको आहे अंपायर सर आपण सूचना करा क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला टीम मीटिंग नको आहे विकेट गेल्यानंतर एकत्र यायचं नाही गोळा व्हायचं नाही वेळ आपल्याला फार कमी आहे 4 चेंडू आणि विजयासाठी 10 धावा 71 धावा लोपल होत आहेत 81चा पाठलाग आहे बंटी मांडेकरने केलेली खेळी आता कुठेतरी सार्थ होतीये आंबेठाण मोकल संघाला हे देखील मात्र इथे साफ स्पष्ट होते 4 चेंडू 10 धावा समीकरण बदलले गणित गुणोत्तर प्रमाण चित्र आपण पाहते 4 चेंडू आणि 10 धावांची गरज मॅच रोमहर्षक आहे सामना रंगतदार आहे उत्कंठा शिगेला पोहोचला कोण जिंकणार ते देखील आपण इथे पाहणार आहोत उत्कंठा वाढवणारी मॅच आहे आंबेठाण चषक 2025 आपण पाहतो प्रत्येक सामना हा रोमहर्षक झालाय प्रत्येक सामना तो मात्र रंगतदार झालेला आहे 4 चेंडू 10 धावा 10 रन टू इन 4 बॉल 4 चेंडू 10 धावा नवनाथ राऊत की गणेश मुंडे भोसरी की आंबेठाण मोकल की भोसरी 4 चेंडू आणि 10 धावा आंबेठाण चषक 2025 स्लोअर 1 चेंडू होता व्हाईट बॉल खराब चेंडू एक अतिरिक्त अवांतर धाव येते धावसंख्या पुढे जाते शेवटचे 4 चेंडू आणि बनवायच्यात 9 धावा एकातून डॉट बॉल एखादी विकेट या सामन्यात रंगत निर्माण करेल तर एखादा मोठा फटका एखादा षटकार एखादा चौकार भोसरी संघाचं प्रेशर इथे रिलीज करेल 4 चेंडू 9 स्लोअर 1 चेंडू होता कमी गतीने टाकलेला चेंडू व्हेरिएशन पाहायला मिळते हा अनुभव आहे नवनाथ राऊतचा प्रदीर्घ काळ क्रिकेट त्याने खेळले अनुभवाची शिदोरी मोठी आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनुभव फार मोठा असतो अनुभव आयुष्यातील सर्वात मोठा गुरु आहे आणि तो अनुभव नवनाथ राऊतकडे गेली कित्येक वर्ष 25 ते 30 वर्ष त्यानं क्रिकेट खेळले मोकल गावासाठी खेड तालुक्यासाठी आणि तोच अनुभव तो इथे पणा लावतो 3 चेंडू 9 धावा क्लीन बॉल गणेश मुंडेला इथे मात्र केलंय क्लीन बॉल विकेट येते फलंदाज गणेश मुंडे होते आउट बाद संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी मॅच जर टाय झाली तर आपल्या स्पर्धेचा नियम आहे सुपर डुपर ओव्हर टीम कोणती असू द्या आयोजकांचं काटा नियोजन आहे सुपर ओव्हर होणार मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर टाय झाली परत सुपर ओव्हर होणार दुसऱ्या सुपर ओव्हरला रिझल्ट मात्र मिळणार आहे त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब संघाचे संघमालक आदरणीय कुलदीप शेठ पडवळ संदीपराव बोराडे नितीन शेठ हगवणे या तीनही संघ मालकांच्या वतीनं नवनाथ राऊतनं ही मॅच जिंकून दिली तर 1000 रुपयांचं बक्षीस आहे नवनाथ राऊतला भोसरीसाठी मॅच फार महत्वाची आहे टुवाड्याचा सामना आहे करतो शिरू लहारने एक हाती मॅच आणली होती मी सकाळी सांगितलं 12 चेंडू 22 झाल्या नाही 12 चेंडूत 59 झाल्यात 6 चेंडूत 29 बनवल्यात आणि तीच मॅच आपण पाहताय 12 चेंडू 22 चे आता आले 2 चेंडू आणि फक्त 9 धावा 2 चेंडू आणि 9 धावा बॅटिंग साठी बॅटर सलमान शेख राम सोनवणे एखादा मोठा विकेट
सलमान बनेल का या मॅचचा हिरो 2 चेंडू 9 धावा फुल टॉस चेंडू होता आणि ते फलंदाज आउट फलंदाज बाद संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. जो चाहता वर्ग होता ना अमित राऊतच्या पहिल्या षटकात 25 आला तेव्हाच काही जण निघाले होते परंतु हे क्रिकेट आहे शेवटच्या चेंडूवरती मॅच आली 1 चेंडू आणि विजयासाठी 9 धावा 72 बनवल्यात 81चा पाठला करते टीम भोसरी संघ आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एक जबरदस्त लढाई लढताना पाहायला मिळाला परंतु शेवटच्या क्षणी काही प्रयत्न इथे आपण पाहिलं तर कमी पडतायत ऑन हॅट्रिक बॉल नवनाथ राऊत 11 चेंडू टाकलेत 11 धावा खर्च केल्यात 2 विकेट त्याने मिळवल्यात 1 फलंदाज रनआउट केलाय आतापर्यंत या स्पर्धेतील सर्वाधिक कंजूसबारी गोलंदाजी करणारा गोलंदाज नवनाथ राऊत 1 चेंडू 9 परफेक्ट यार करता अजय साळुंकेसाठी त्याने सन्मान दिलाय डीप विकेटला चेंडू केला आणि सामना इथे जिंकलाय त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब मोहकल आंबेठाण संघ विजय होते विजेत्या संघाचं अभिनंदन पराभूत संघाचं खूप खूप मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. चला विनंती आहे यानंतरची मॅच आपण सुरू करतोय अधिकचा वेळ घेणार नाही उत्तम मोरे सर तानाजी सर चला ना प्लीज थोडं सहकार्य करा वेळ गेला या मॅचला आयोजक आपल्याला सहकार्य करतील कारण का 3 मॅच आपल्याला कंप्लीट करायच्या तळेगाव संघ आपल्या आघाडीचे बॅटर पाठवा धीरज शिंदे आणि टीम धीरज भाऊ सलामीचे बॅटर पाठवा लगेच आपण मॅच सुरू करतो. चला विनंती आहे दोन्ही अंपायर अतुल सर थोडं स्पीडअप करा मॅच सुरू करणं गरजेचं आपल्याला कारण का वेळ भरपूर झालेला आहे यानंतर अजून 3 मॅच आहे. चला बॅटिंग करणारी टीम आघाडीचे बॅटर पाठवा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय सामन्यावर पुरस्कार आपण देणार आहे पराभूत संघाला